जिंकणारा संघ घेसर संघावर लगेच फाईट करेल. म्हणजे दोन सामने अजूनही शिल्लक आहेत. तब्बल 16 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जोगिंदर पहिला चेंडू, मोठा फटका, चेंडू धावतो डीप मिड विकेट क्षेत्रामधनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होती मात्र फक्त सिंगल. तुषार पाटील एका धावेने आपलं खातं उघडतंय. एका धावेने खातं उघडलं ते. ही स्पर्धा आपण बघतोय जळगाव क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या माध्यमातून. सोनारपाडा चषक सन 2017 उदय स्पर्धेचा शेवटचा दिवस, निर्णायक दिवस. जोगिंदर राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ मागच्या सामन्यात जोगिंदरने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. मेन पंच आपण बघतोय अमर ठाकूर. स्क्वेअरलेगचे पंच आहेत योगेश शेलार. डेट चेंडू आहे. जोगिंदर कोळेगाव यांकडनं राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं, मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक होते सागर. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत ज्ञानेश्वरला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 3. जुनी डोंबिवली संघाची 4 षटकांचा सामना. जुनी डोंबिवली पक्ष भोपर संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जोगिंदर राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो, फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या 5. कोणाकडनं पैसे? पाच धावा आपण बघतोय धावफलकावरती. जोगिंदर यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत जोगिंदरने. पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी, या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी. धावफलकावर धावा आहेत त्या 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज जोगिंदरने. जोगिंदर राईट आर्म राऊंड द विकेट. टाकेला फलंदाज ज्ञानेश्वर. यावेळेस मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद. पहिला झटका जुनी डोंबिवली संघाला. 5 या धावसंख्येवरती षटक समाप्त. पहिल्या षटकात फक्त जोगिंदरने 5 धावा खर्च केल्या आहेत आणि गडी सुद्धा बाद केल्या. मागच्या सामन्यात 5 धावा दिल्या होत्या, 3 गडी बाद केले होते. ज्ञानेश्वर मात्र या स्पर्धेत चांगली कामगिरी करत नाही. पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली नव्हती. नवीन फलंदाज अक्षय. पाच धावा आपण बघतोय धावफलकावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकी. चार षटकांचा सामना असेल. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 5 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाखेर दुसऱ्या षटकात गोलंदाज विकी मानपाडा एंडकडनं. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय पॉइंट रिझन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो, फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण करतोय तो म्हणजे फलंदाज तुषार पाटील आणि अक्षय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 7. धावा आपण बघतोय धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना. भोपर पक्ष जुनी डोंबिवली. घेसर संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय.
7 धावा धावपलकर. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप, फेकी, फलंदाज बाद. तुषार पाटील बॅक टू पॅव्हेलियन, बिग विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं, ऑन द स्टंप फेकी आणि दुसरा झटका बसतोय तो म्हणजे जुळणोबली संघाला. 8 या धावसंख्या होती. बघा चांगलं क्षेत्ररक्षण होतं रोहितचं, तेवढी चांगली फेकी आपल्या बघा म्हणजे नवीन फलंदाज विशाल येतोय 4थ्या क्रमांकावरती. आठ धावा धावपलकावरती. दोन गडी बाद, 8. दुसरं षटक मार्गस्थ. जेवढी चांगली फेकी गेली तेवढं चांगलं एक्स्ट्रक्शन सुद्धा आपल्या बघा मी ते मीनात कडनं. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज विशाल येतोय, गोलंदाज विकी. विकी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईटची खून करतायत. वाईट चेंडू आहे. शिक्षक मीनात आपण बघतो एस्टनच्या मागे धावसंख्या 1 वरती धावसंख्या होते 9. दुसरं षटक मार्गस्थ, धावसंख्या 9. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रावत शॉट, थर्ड मॅन रिझल्ट मध्ये फक्त सिंगल. धावसंख्या 1 वाढती, धावसंख्या होती दुहेरी अंकामध्ये जुळणोबली संघाची 2 गडी बाद, 10. तुषार पाटील मात्र धावचीत झाला मी म्हणेल. पहिल्या सामन्यात 39 धावा केल्या होत्या उंबारडे संघाविरुद्ध. धावसंख्या 10. विकी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय पॉइंटच्या डोक्यावरनं, क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी गुड शॉट. चार धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 14. 4 षटकांचा सामना, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 14. विकी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपलाय. धावपलकर धावा आहेत त्या जुळणोबली संघाच्या 2 गडी बाद, 14. विकी राईट आर्म ओव्हर द विकेट, मानपाडा एंड कडनं. यावेळेस मात्र फुलटा चेंडू भिरकावून दिलाय. बघूया पंचांचा निर्णय काय ते. चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जुळणोबली संघाची धावसंख्या ती 18. 9च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. हरीश पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आहे विषयासाठी 3 सलग चौकारांसाठी 1000 रुपये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. तिसरं षटक होते गोलंदाज सचिन. 9च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. दोन षटका अखेर धावसंख्या ती 18. चला फास्ट खेळायचं जरा.
तिसऱ्या षटकातील गोलंदाज सचिन भोपर संघाकडनं. एका बाजूला जय मल्हार भोपर संघ तर दुसऱ्या बाजूला जुळडोंबिवली संघ. यावेळेस मात्र फुलटा चेंडू अमेरिकाहून दिलाय लॉंग ऑफ रिझन मधनं. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार 4 धावांसाठी. विशालच्या बॅट मधनं चौकार येतोय. 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 22 धावा धावपलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज सचिनचा वापर केला जातोय. सचिन यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. प्रवीण झेल खाली स्वतः संघनायक आणि फलंदाज बाद. अजून एक झटका झुंडुमिली संघाला. विशाल बाद होतोय. धापलकर धावा आहेत त्या 22. 3 गडी बाद. नवीन फलंदाज जयदेव. चला जयदेव जरा लवकर जायचे कारण की अजून एक सामना शिल्लक आहे. फास्ट खेळायचं थोडं. बावीस सवा सचिन यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्र शोधतोय सचिनचं. एका अनुभवी खेळाडू मी म्हणेल भोपर संघाचा सचिन. सचिन आणि जोगिंदर 2 खेळाडू म्हणून बघतोय. अनुभवी त्यानंतर प्रवीण पाटील आहेत. त्यानंतर भरपूर नवोदित खेळाडू सुद्धा आहेत संघामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 23. सेकंडला फलंदाज जयदेव. तिसरं षटक प्रगती पथावर गोलंदाज सचिन. सचिन राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय कार्पेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 25. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 25. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आले होते. मात्र प्रयत्न चांगला होता मी म्हणेन. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 27. 27 धावा धावपलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 27 धावा. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. मिस टायमिंग स्ट्रोक. अजून एक झटका झुंडोबिवली संघाला. 27 या धावसंख्येवरती. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता भोपर संघाने. नवीन फलंदाज मयूर येतोय मैदानात. चला मयूर जरा लवकर जायचंय. 27 धावा धावपलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. 9च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. 2 षटकाखेर 9ची सरासरी होती. तिसरा षटकाखेर सुद्धा 9ची सरासरी म्हणजे 3 षटकाखेर 27 धावा. चला जरा अमर सामना लवकर लवकर खेळायचा कारण की अजून एक सामना आहे. जास्त वेळ घेऊ नका. शेवटच्या षटकात गोलंदाज स्वतः संघनायक प्रवीण पाटील. डोंबिवलीच्या मैदानात गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकून दिला होता प्रवीण पाटीलने. आणि भोपर संघ त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरला होता. आयोजक होते ते म्हणजे आयरे संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. आणि त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होता तो म्हणजे भोपर संघ. प्रवीण पाटील उत्कृष्ट फलंदाज त्या स्पर्धेत. प्रवीण मनपाडा यांकडनं यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी होती. मात्र 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 28. शेवटचे 5 चेंडू अजून शिल्लक आहेत.
28 धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. स्ट्राईक केला फलंदाज मयूर. यावेळेस मात्र चेंडू कट केलाय. चेंडू ट्रबल क्षेत्ररक्षक चेंडू खाली थर्ड मॅच रिझन मधनं एक सिंगल. सतगुरु डेव्हलपर्स यांच्याकडनं मयूरला 3 चेंडू 3 षटकार मारले तर 3,000 रुपये. 3 चेंडू 3 चौकार मारले तर 3,000 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार मारले तर 5,000 रुपये पारितोषिक आहे. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. अक्षयच्या बॅट मधनं षटकार येतोय. धावसंख्या 35. अक्षयसाठी सुद्धा पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले तर 5,000 रुपये पारितोषिक आहे. धावसंख्या 35. दुसरं चेंडू द्यायचे. 35 धावा धावफलकावरती. अक्षयच्या बॅट मधनं षटकार येतोय. पस्तीस धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 35. यातून जिंकणारा संघ घेसर संघावर फाईट करेल तिसऱ्या फेरीमध्ये. कालच्या दिवसात वडवली बस संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. प्रवीण यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 35. धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलंय. ऋषिकेशच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 39. 1 टू गो. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 39 धावा कुठल्या आहेत. कालच्या दिवसात शेवटच्या सामन्यामध्ये 39 धावा कुठल्या होत्या. वडवली बस संघाने मात्र सामनाही जिंकला मी म्हणेन. कमलेशने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर अरविंदने एका धावेचं षटक टाकलं. मात्र शेवटच्या षटकात 6 चेंडू 23 धावांची गरज. शेवटपर्यंत सामना गेला होता. यावेळेस मात्र फलंदाज बाद. त्रिफळाची देतोय अक्षय. पाच गडी बाद. 39 धावा झाल्यात. 40 धावांचं लक्ष आहे. ते म्हणजे भोपर संघासमोर सलाम येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 10च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. चला जोडुंबली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. 40 धावांचं लक्ष आहे. सर तुम्ही 39 धावा झाल्या. 40 धावांचं लक्ष येणाऱ्या 4 षटकामध्ये. कालच्या शेवटच्या सामन्यात प्रसाद सर 40 धावांचं टार्गेट होतं. तोच टार्गेट आता मात्र या अजून एक सामना मात्र बाकी आहे अजूनही. यातून जिंकणारा संघ घेसर संघावर फाईट करेल. 40 धावांचं लक्ष. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष दफ्तर ऐकूया आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब यांना.
थँक्यू, धन्यवाद नितीन. 40 धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मागच्या सामन्यातली सलामीची जोडी प्रवीण पाटील आणि राहुल. पण मागच्या सामन्यात शेवटच्या टप्प्यापर्यंत लढा दिला होता प्रवीण पाटीलने आणि आपल्या संघाला मात्र निश्चितच एक विजय लक्ष्य पार करण्यासाठी निश्चितच खूप मोलाची कामगिरी बजावली होती. तोच मात्र स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. पण मागच्या सामन्यात त्यांनी धावसंख्या सेट केली होती, पण आता मात्र धावसंख्या चेस करायची. 40 धावांचं लक्ष, प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी आणि पहिलं षटक घेऊन जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन हाताळतोय तो म्हणजेच गोलंदाज ज्ञानेश्वर. स्पर्धेमध्ये फलंदाजीमध्ये काही विशेष कामगिरी करू शकले नाही, विशेष छाप सोडू शकले नाही, पण आता मात्र पाहूया की गोलंदाजी जबाबदारी कशा प्रकारे पार पडतोय. जे गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या माध्यमातून आयोजित सोनारपाडा चषक 2017 विद्युत प्रकाश झोतातील रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात, पाहत आहात. या स्पर्धेचा 3 दिवसाचा कालावधी, पण 3 दिवसाच्या कालावधीमध्ये निश्चितच भली मोठी रक्कम असलेली क्रिकेट स्पर्धा. एकूण 3 लाख रुपये पारितोषिक या स्पर्धेचं. प्रथम पारितोषिक 1.5 लाख, सेकंड पारितोषिक 1 लाख आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 50,000. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामना सुरू होते आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो ज्ञानेश्वर. पहिला चेंडू राऊंड विकेट प्रवीणसाठी. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय, शॉर्ट मिड विकेटला चेंडू राबवला होतोय. वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी अमित, पण फलंदाजांनी मात्र एकही धाव घेण्यासाठी धजले नाही, पुढे सरसावले नाही. राहुलला मागे जावं लागतंय. पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये वेगाने मात्र येत आहेत, कारण प्रवीण तयार नव्हते, कारण प्रवीणला माहिती की चेंडू हातामध्ये होता, कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये, धोका पत्करायचा नाहीये. आणि अशा मोमेंटला मात्र राहुलला वेगाने इथे मात्र क्रिजच्या आतमध्ये यावं लागतंय. पहिल्याचा चेंडू ज्ञानेश्वरचा निर्धाव ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला थोडीशी चूक झाली होती अमितकडनं, पण पुन्हा आपली चूक सुधारतायत आणि मात्र चेंडू लगेचच ज्ञानेश्वरकडे फेक करतायत. पहिला चेंडू निर्धाव प्रवीणसाठी क्षेत्ररक्षण. ऑफ साइडला एक फ्लाइंग स्लिक मध्ये खेळाडू उभा आहे, गलीमध्ये खेळाडू उभा आहे, शॉर्ट कव्हरला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उभा आहे. राऊंड विकेट प्रवीणसाठी. हा चेंडू पहिला टप्पापर्यंत ऑप्शनच्या बराच बाहेरून निघून जातोय, ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करतायत, वेगाने मात्र चेंडू निघून जातोय आणि वाईडच्या स्वरूपात पहिल्याच धावसंख्येची नोंद जय मल्हार क्रिकेट संघ बोपर या संघाच्या खात्यामध्ये होते. इट इज वाईड. ज्ञानेश्वर पुन्हा त्या कोळेगाव यांकडनं राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने. हा चेंडू शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज होते, पण इथे मात्र तेवढ्याच चपळाईने एक धाव पूर्ण करतायत. फलंदाज निश्चितच क्षेत्ररक्षकांवर थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न, प्रेशर आणण्याचा प्रयत्न आणि त्या प्रेशरमध्ये सक्सेस सुद्धा होतात आणि मात्र एक धाव चिकी सिंगल कंप्लीट करतायत. स्कोर मूव्स ऑन विथ दिस वन सिंगल 2 रन. 2 धावा धाव फलकावर आणि स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल. 2 अपकमिंग यंगस्टर एकमेकांसमोर. ज्ञानेश्वर राऊंड विकेट. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. तुमच्याकडे सराव खूप महत्वाचा आहे. कालच्या दिवशी आपण हे चित्र पण पाहतोय, पण गेल्या 8 वर्षामध्ये खूपच इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळते या ग्रामीण विभागातनं. रिव्हर्सचे फटके जेव्हा जेव्हा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला बरेच खेळाडू सक्सेस सुद्धा होतात, पण हा एफर्ट आतापर्यंत विचार करतो 80 to 85% आहे, पण बाकीचा 50% निश्चित इम्प्रूव्ह करावं लागेल. राहुल सारखे फलंदाज जेव्हा रिव्हर्सचा फटका घेतात, तुमच्याकडे अभ्यास, तुमच्याकडे सराव खूप महत्वाचा आहे. कानमध्ये दिलाय संघनायकाने नॉन स्ट्रायकरकडनं येऊन, कारण स्वतः तिथे मात्र प्रतिबिंब आरशाचं काम करतायत. आणि पाहूया मात्र इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार फलंदाज स्ट्रायकिंगला राहुल. राऊंड विकेट. हा चेंडू दिशेचा प्रयत्न, पुन्हा त्या चेंडू मागे जातोय. धावचीची संधी. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय पंच पाहतायत. मागे जातोय चेंडू, पण तोपर्यंत फलंदाज वेगाने एक धाव कंप्लीट करतायत. धावसंख्या धाव फलकावर 4. पुन्हा ज्ञानेश्वर. स्ट्रायकिंग फलंदाज स्वतः संघनायक इथे मात्र प्रवीण पाटील. हा चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लिडिंग एज होता,
पण इथे मात्र एक नामी संधी होती झेल कव्हर करण्याची, संघनायकाला तंबूत पाठवण्याची, पण इथे मात्र होत्या त्या चुका. झेल तिथे मात्र सुटतोय आणि जीवदान मिळते ते प्रवीण पाटीलला. पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर मात्र काटाई संघासमोर खूपच मादक फलंदाजी केली होती, आपल्या संघासाठी खूप आक्रमक फलंदाजी केली होती आणि ती फलंदाजी त्याला कंटिन्यू करायची आहे. म्हणूनच मात्र इथे मात्र तुम्ही पाहता तर झेल सुटला गेला. रिकन्सिलेशन केलं जाते पुन्हा आमच्या दोन्ही गुणसंख्याकडनं. आता मात्र धावसंख्या 4. राऊंड विकेट. हा चेंडू मागे जातोय, लाऊड अपील, पण पंच सांगतात हा चेंडू पायावर ब्रश होऊन मागे जातोय. षटक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकात धावसंख्या खर्च केली गोलंदाज ज्ञानेश्वरने. फक्त 4 धावा दाखल करावं लागल्यात. मैदानामध्ये तुम्ही जर विचार केला तर 40 धावसंख्येचा पाठलाग करतोय म्हणजेच भोपर संघ, आणि या पहिल्या षटकात गोलंदाज मात्र सामना मोठा करण्याचा प्रयत्न करतायत आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात ज्ञानेश्वरने फक्त 4 धावा खर्च केल्या. मग अशी म्हटलं की फलंदाजीमध्ये काही चमक दाखवू शकले नाही, पण गोलंदाजीची धार त्याने दाखवली आणि फक्त 4 धावा या षटकात त्याने खर्च केल्या आहेत. पाहूया, अजूनही मैदानात 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांची अजूनही गरज आहे मैदानात सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच जय मल्हार क्रिकेट संघ भोपर या संघाला. पहिल्या षटकाखेरीत प्रत्येक षटकामागे सरासरी होती ती 10 धावांची, पण आता मात्र प्रति षटकामागे सरासरी जाऊन उंचावते म्हणजे प्रति षटकामागे 12 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मानपाड्यांकडनं गोलंदाज येतात ते अक्षय आणि फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघनायक प्रवीण पाटील. सोनारपाडा चषक 2017 या रात्रीतला हा दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. अजूनही एक सामना बाकी आहे. चला जरा फास्ट खेळा जुनं डोंबिवली संघ. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वतः संघनायक तुषार यष्टीच्या मागून सूत्र हलवत आहेत पूर्णपणे सामन्याची. क्षेत्ररक्षकांमध्ये काही बदलाव आणतायत. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू चेंज करतायत. एक खेळाडू डीप मध्ये सरकतोय, डीप कव्हरला, डीप स्वीपर कव्हर. अक्षय सज्ज होतोय ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी पंचाच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने. हा चेंडू बरोबर ब्लॉक होल मध्ये होता. ऑन साइड मध्ये प्लेस करता चेंडूला मागे जातो. चेंडू लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. ज्ञानेश्वर गुड फिल्डिंग. फर्स्ट ऍक्शन मध्ये चेंडू उचलतात आणि मात्र चेंडूची फेक गोलंदाज अक्षयकडे करतात आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल म्हणजे एका धावाने धावसंख्या सरकवतात पुढे म्हणजे 5 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू मात्र तिथून हटवून त्याला मात्र शॉर्ट कव्हरवर तैनात करतायत. शॉर्ट कव्हर पॉइंटला एक खेळाडू उभा आहे आणि मात्र एक खेळाडू डीप मध्ये थर्ड मॅन पोझिशनला सेट करतायत गोलंदाज अक्षय. पुढील चेंडू राहुलसाठी. हा चेंडू ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे खाली होते. दुसरी धाव घेताना का बघायचा कॉल दिलाय. स्वतः प्रवीण पाटील यांनी कॉल दिला होता. चुकीचा कॉल. किरण चेंडूच्या खाली चूक न करता डायरेक्ट हिट ती मात्र स्टंपवर चेंडू फेकतायत आणि तिथे मात्र गोलंदाज कुठली चूक न करता मात्र यष्टा उद्ध्वस्त करतात त्या प्रवीणने स्वतःहून हा कॉल दिला होता की 2 धाव मी पूर्ण करू शकतो, पण त्यांचा आत्मविश्वास थोडासा मात्र कमी पडतोय आणि अशा मुलांना मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र प्रवीणला तंबूत परतावं लागतंय. धावसंख्या धाव फलकावर 6. पहिला गडी मात्र इथे बाद होत आहे तो म्हणजेच स्वतः संघनायक धावचीच्या स्वरूपात. किरणकडनं थोडीशी चूक झाली होती, याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न प्रवीणने केला होता, पण तिथे मात्र पॉपिंग रिचच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग करू शकला नाही, तिथेपर्यंत पोहोचू शकला नाही आणि याचा फायदा उचलला क्षेत्ररक्षकांनी आणि ते तोपर्यंत यष्टा उद्ध्वस्त केले त्या प्रवीणच्या. प्रवीण मात्र तंबूत परततोय. त्याची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच सागर. मागच्या सामन्याचा विचार केला तर मात्र राहुल तंबूत परतले होते आणि जबाबदारी मात्र फलंदाजी प्रवीणने केली होती, पण आता मात्र पाहूया की राहुलला सुद्धा ते मात्र मैदानात थांबावं लागणार. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धाव फलकावर. तर हरीश पटेल यांच्याकडे एक पारितोषिक येत आहे ते म्हणजे गोलंदाज अक्षयसाठी. जर हॅट्रिक संपादन करतोय तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाज अक्षयला. स्ट्रायकिंग एंडला राहुल. पाहायचं कालच्या दिवसात शेवट सामना सुद्धा असाच झाला होता. 40 धावांची मजल मारायची नांदिवली संघाला. हा चेंडू हवेमध्ये खेळतात, मागे जाते चेंडू फ्लाय होतोय
डीप थर्डमॅनला यश चेंडूच्या खाली चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. फलंदाजाला फक्त एका धावावर समाधान. कालचा अंतिम सामना पुन्हा डोळ्यासमोर येतोय जेव्हा नांदिवली संघाला 40 धावसंख्येची गरज होती आणि वडवली बी संघाने मात्र त्या धावा त्यांना पूर्ण करू दिल्या नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला होता. कारण पहिल्या 2 षटकात 16 धावा, तिसरं षटक हाताळलं गोलंदाज अरविंदने आणि अरविंदने मी म्हणे सामना मोठा केला. वाईटच्या स्वरूपात फक्त 1 धाव आपल्या षटकामध्ये खर्च केली आणि शेवट षटकात मात्र 23 धावा हव्या असताना मात्र चांगली फलंदाजी तुम्हाला निलेशची पाहायला मिळाली होती. ओव्हर द विकेट, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. सागरचा हा पहिल्याचा चेंडू अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याचा चेंडूवर रिव्हर्सचा फटका दाखवायचा होता. मगाशी सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं की मात्र सरावाची थोडीशी कमी आहे. राहुलने सुद्धा पहिल्याच चेंडूचा फेस करत असताना चेंडू मात्र खेळत असताना रिव्हर्स हा चेंडू अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण त्याला मात्र यश मिळालं नाही आणि चेंडू बॅटच्या वरून वेगाने निघून जातोय. धावसंख्या धावफलकावर 7. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकात जर विचार केला तर फक्त 4 धावा आणि या षटकात आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अक्षयने. हा चेंडू फुलटॉस आहे, ऑन साइडला खेळत आहे, स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्र वेगाने, तिथे मात्र चूक होते आहे. 2 पायांच्या मधून चेंडू फरार आणि हा चौकार. जयदेव जोशीकडनं कशा प्रकारे अशा चुका होऊ शकतात. मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे त्याने क्षेत्ररक्षण दाखवलं, ज्याप्रमाणे त्याने क्षेत्ररक्षण दर्जा उंचावला, खरंच वाखाणण्याजोगी बात होती. पण आता मात्र या सामन्याचा दबाव पाहायला मिळतोय, थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय. त्याच्या पायाच्या मधून हा चेंडू निघून गेला आणि हा चौकार. स्कोर मुजो आणि डबल फिगर, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 11. अक्षय पुन्हा एकदा सज्ज सागरसाठी. मोठा फटका आहे, ऑन साइडला खेळतात, मागे जातोय चेंडू, चेंडूच्या खाली जयदेव पुन्हा एकदा आणि आता कॅच. आपली चूक सुधारली आणि अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि सागर सारखा एका धडाकेबाज फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. गुड कॅच. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटका धावसंख्या धावफलकावर 11 धावा. पुन्हा एकदा कालचा दिवसातला शेवटचा सामना रिपीट होत असं वाटतंय. कारण वडवली बी संघाने नांदिवली संघाला पहिल्या 2 षटकात फक्त 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं षटक स्पर्धेतलं एकमेव षटक असं पाहायला मिळालं ज्या षटकात त्यांनी फलंदाजाला अक्षरशः जागेवर खेळून ठेवलं होतं. अक्षरशः फलंदाजाला बेड्या घातल्या होत्या आणि फक्त वाढीच्या स्वरूपात 1 धाव अरविंदने काल वडवली बी संघाच्या माध्यमातून खर्च केली. पण शेवट षटकात पुन्हा एकदा सामना झुकायचा प्रयत्न मात्र नांदिवली संघाच्या माध्यमातून निलेश मात्रेने केला. पहिल्याचा 4 चेंडूवर 2 षटकार आणि 2 चौकाराने मात्र आपली खेळी सजवली. पण मात्र 5वा चेंडू त्या चेंडूवर सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं जेव्हा निलेशने त्या चेंडूवर एक सिंगल रोटेट केला आणि भरवसा दाखवला तो म्हणजे पिंट्यावर, आणि पिंट्याने मात्र पूर्णपणे निराशा केली आणि पिंट्या मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होऊन या एका धावेने मात्र थेट टॉप 3 मध्ये प्रवेश केला तो वडवली बी संघाने. पाहूया तसंच चित्र पाहायला मिळते का. पण आतापर्यंत 2 षटकात फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकार लागले. अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. जयदेव जोशी गोलंदाजीला सज्ज होतोय कोळेगाव एंडकडनं. ओद विकेट राहुलसाठी. मोठा फटका, क्षेत्ररक्षक डीप मधला चेंडू उचलण्यासाठी गुड फिल्डिंग. फेकी चांगली होत नाहीये. स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू फेकतात ज्ञानेश्वर. पण फलंदाज तेवढ्याच वेगाने 2 धावा कंप्लीट करतायत. अजूनही मैदानावर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काहीच नाही. तुमच्याकडे क्षमता, गुणवत्ता, आक्रमकता, साहस आणि आत्मविश्वास या गोष्टी असतील तर निश्चितच तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करतायत. पंचांकडे अपील केलं जात आहे. चेंडू एक्झॅक्टली टप्पा पडून कुठून मात्र ट्रॅव्हल होतोय, कुठून मात्र मागे निघून जातोय. कीपर राहुलच्या हातामध्ये, इथे मात्र तुषारच्या हातामध्ये. आणि हेच पंचांनी पाहिलं. अमर ठाकूर यांनी मात्र इशारा केला आमच्या गुणसंख्याकडे की इट इज वाईड. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या धावफलकावर 14 रन. स्टील 26 टू विन. अजूनही 26 धावांची गरज आहे, ती म्हणजेच बोपर संघाला सामना जिंकण्यासाठी आणि थेट 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. ओव्हर द विकेट राहुल गोलंदाजीच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. ज्ञानेश्वर चेंडूच्या खाली गुड फिल्डिंग. चांगलीच फेकी, पण थोडीशी ऑर्थोडॉक्स होते फेक. कारण चेंडू कव्हर करून बॉडीवर कंट्रोल करून नंतर चेंडूची फेक करणं एक वेगळी कला असते. स्कोर मूव्स ऑन विथ 2 रन.
16 16 धावा फलकावर. थँक्यू सिद्धेश अँड निरंजन ऑल्सो बिकॉज युअर द स्टॅटिस्टिशियन. आमचे गुणसंख्याक लेखक आहेत, आमचे कम्प्युटर आहेत हे दोन. 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. जयदेव हा चेंडू ऑन साइडला भिरकावलाय. चेंडू सीमारेषच्या बाहेर पॅरलल स्ट्रोक, षटकार. सुपर शॉट. आत्मविश्वास वाढवणारा फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका आणि निश्चितच म्हणेन की मात्र बोपर संघाला एक संजीवनी देणारा षटकार. स्कोर मूव्स ऑन 22. फ्लाय होते धावसंख्या, गरुड झेप घेते 16 वरना थेट 22 या धावसंख्येवर. स्टील 18 टू विन. मला सांगतात माझे निरंजन माझ्यासोबत गुणसंख्या 9 चेंडू अजूनही खेळ शिल्लक आहेत आणि 9 चेंडू तब्बल 18 धावेंची अजूनही गरज आहे. खूपच मोलाची कामगिरी, कारण प्रत्येक दिवशी जी टीम येते त्या टीमची पूर्णपणे स्टॅट्स करणं खूप महत्त्वाचं असतं. फलंदाजी असो गोलंदाजी असो, कारण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी सुद्धा भव्य पारितोषिक आहे. रेफ्रिजरेटर. जयदेव ओव्हर द विकेट. राहुलसाठी हा चेंडू पुन्हा थोडासा ऑर्थोडॉक्स स्टाईल ऑन साईडला मात्र भिरकावून द्यायचा चेंडू होता. सातत्याने त्यांचा फेवरेट झोन मध्ये खेळायचा प्रयत्न. एक वेगळी शैली असते ग्रामीण भागात, हा चित्र पाहायला मिळते की फलंदाज एका दिशेने फलंदाजी करतात, निश्चितच त्याच्यामध्ये त्याचा फेवरेट झोन असतो. मग तो स्क्वेअर लेग असो, मिड विकेट असो, पण चौफेर फटकेबाजी सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण जर चेंडू जर विचार केला तर गोलंदाज सुद्धा चतुर असतात, चाणाक्ष असतात. जर तुम्ही ऑन साईडला खेळता निश्चितच तुम्हाला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मात्र जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करत असतात. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन ड्राईव्ह. किरण पुन्हा एकदा गुड फिल्डिंग. किरणकडे आतापर्यंत अजून या स्पर्धेमध्ये गोलंदाजी अजून गेलेली नाहीये, चेंडू त्यांच्याकडे गेलेला नाहीये, कारण गोलंदाज खूप आहेत त्यांच्याकडे. मग तो अक्षय असो, जयदेव असो, यश असो, ज्ञानेश्वर. धावसंख्या 23. स्टील 17 टू विन. अजूनही 17 धावांची गरज आहे. अँड 7 बॉल टू गो. 7 चेंडू 17 धावांची गरज. ज्ञानेशच्या इथे मात्र गोलंदाज जयदेव चांगला षटक हाताळत असताना डेड बॉल. रनवेमध्ये प्रॉब्लेम, मागे जात आहेत पुन्हा एकदा. फलंदाजांनी थांबवलंय. फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला ते फलंदाज सुद्धा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानेश्वरला अजूनही स्वतःचा अकाउंट ओपन करायचं. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट. हा चेंडू अप्रतिम फटका, प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यात भाग पाडणारा फटका. वॉटर शॉट. जे प्रेक्षक जवळ आता मात्र निद्रेमध्ये होते, झोपेमध्ये, त्यांना जाग केल्या फटक्याने. वॉटर शॉट. आणि प्रेक्षकांना दाखवून दिले की सामन्यामध्ये अजून जिवंतपणा आहे, सामन्यामध्ये अजूनही चुरस आहे. जाऊ दे ना, सामन्यामध्ये उत्कंठ अजूनही वाढली आहे. 6 चेंडू हा षटकार पाहायला मिळाला आणि त्यांना 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू धाव्यात त्या 11 धावा. 11 टू विन फ्रॉम द 6 डिलिव्हरीज. आपण बघूया, विकेटवर लक्ष देऊया, कारण या स्पर्धेमध्ये नाणेफेकीचा कौल आणि विकेट सगळ्यात महत्वाचे आहेत. फलंदाजी गेली सुरुवातीला ते म्हणजेच जुने डोंबिवली संघाने या षटकार संघाच्या एकूण 4 गडी बाद झाले. तर विचार जर 5 गडी बाद झालेत, 5 गडी. तुषार, ज्ञानेश्वर, अक्षय, विशाल आणि जयदेव हे 5 फलंदाज बाद झाले. तर आतापर्यंत भोपर संघाचे फक्त आणि फक्त 2 गडी बाद झालेत, प्रवीण आणि सागर यांच्या स्वरूपात. अजूनही मैदानावर जर विचार केला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूत ऑफिशियली त्यांना 11 धावा करायचे आहेत. पण विकेटचा आधार आपण घेऊया, गोलंदाजीचा निश्चितच नाणेफेकीचा सुद्धा आधार आपण घेऊया आणि तसा सुद्धा निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवूया, त्याचं सुद्धा इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवूया. 6 चेंडूत जरी 10 धावा भोपर संघ कुठलाही गडी न गमवता करतोय तर निश्चितच सामना जिंकू शकतो, पण सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करणार. ज्याप्रमाणे आज पाहिलं की आपण शेवटच्या टप्प्यावर जेव्हा 2 धावांची गरज होती तरी सुद्धा 3 धावा पूर्ण केल्या होत्या चेतेश्वर इथे मात्र अजिंक्य रहाणेने आणि चेतेश्वर पुजाराने एक दिमागदार अर्धशतक पूर्ण केलं. स्पर्धेमध्ये पूर्ण सिरीजमध्ये 6 अर्धशतक चेतेश्वर पुजारा आपल्या नावावर आणि एक मुंबईकराने ही मात्र कसोटी जिंकली आणि सिरीज सुद्धा आपल्या नावावर करून गेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सिरीजमध्ये. जयदेवचं षटक खूपच मागडं, तब्बल 18 धावा जयदेवने खर्च केल्या. ज्या जयदेवने मागच्या सामन्यात क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजीमध्ये खूपच प्रावीण्य मिळवलं होतं त्याच मात्र जयदेवचा खूप समाचार घेतलाय मागच्या षटकात.
6 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाजीला सज्ज होतो तो यश. पाहूया नावामध्येच यश आहे आणि आपल्या संघाला पाहूया यश संपादन करून देतोय का. चला वेळ घेऊ नका, सामना त्वरित सुरू करा जुने डोंबिवली संघ, कारण अजूनही एक सामना बाकी आहे. आम्हाला कळते की दोन्ही संघाच्या बाजूने मात्र सामना महत्वाचा आहे, पण जरा फास्ट खेळा, डिसिप्लिन मध्ये खेळा. पहिला चेंडू, मोठा फटका ऑन साइडला. व्हॉट अ क्रॅकिंग शॉट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. व्हॉट अ शॉट, इम्प्रोव्हायझेशन, व्हॉट बॅटिंग. मागाशीच म्हटलं की पहिल्या सामन्यात राहुल बाद झाले, जबाबदारी स्वीकारली प्रवीणने. आता मात्र प्रवीण बाद झाले आणि जबाबदारी स्वीकारली राहुलने. व्हॉट अ कमिटमेंट, व्हॉट अ शॉट, सच अ ब्रिलियंट स्ट्रोक फ्रॉम राहुल. पूर्णपणे झोकून दिलं, पूर्णपणे झुकले आणि त्यांचा फेवरेट फटका त्यांनी दाखवला. टिपिकल ट्रेडमार्क शॉट फ्रॉम राहुल. स्टील 5 टू विन फ्रॉम द 5 डिलिव्हरीज. 5 चेंडू 5 धावांची गरज. जयदेवच्या पहिल्याच्या चेंडूवर सामना स्पष्ट केलाय, सामन्याचं चित्र स्पष्ट केलंय. समीकरण सोडवतोय, समीकरण खुलं करून ठेवतोय. क्षेत्रक्षणात निश्चित बदल आणतायत. डीप थर्डमॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतोय आणि मात्र शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू सरकतोय तो डीप मध्ये. लॉंगॉनच्या दिशेने एक खेळाडू वाडिश लॉंगॉनला मिड विकेटला आणि बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू मात्र तैनात आहे राहुलसाठी. शॉर्ट लिमिट ऑफ. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, त्याच खेळाडूच्या बाजूने आता चेंडूला एक्झिक्यूट केलाय. जमिनीलगत चेंडू, कार्पेट शॉट, सीमारेषेच्या बाहेर फरार आणि या चौकार. सामन्याचे चित्र पूर्णपणे खुलं करून ठेवलंय फलंदाज राहुलने. व्हॉट अ बॅटिंग, सच अ ब्रिलियंट स्ट्रोक फ्रॉम राहुल. क्षेत्रक्षण निश्चितच बदल पाहिला. ओनली 1 टू विन फ्रॉम द 4 डिलिव्हरीज. धावसंख्या इक्वल, धावसंख्या समान. 39 धावा धाव फलकावर, फक्त 1 धावेची गरज. कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसाला हाच फरक आहे. कालच्या दिवसात मी पाहिलं की वडवली संघाने मात्र गोलंदाजीने क्षेत्राच्या आधारावर मात्र सामना जिंकला होता, पण आता मात्र 30 गोलंदाजी आणि ते क्षेत्रक्षण पूर्णपणे भेदून जबरदस्त बॅटिंग बोपर संघाची. 12 चेंडू 24 धावांचं योगदान राहुलचं. ओव्हर द विकेट. हा चेंडू शॉर्ट मिड ऑफला, क्षेत्रक्षेत्री सज्ज, डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न आणि वेगाने एकदा पूर्ण करून सामन्यावर शिक्कामोर्तब केलंय ते बोपर संघाने. थेट अंतिम फेरीमध्ये, इथे मात्र आजच्या दिवसातल्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय, कारण आजच्या दिवसाला शेवट सामना रंगणार आहे निश्चितच या सामन्यानंतर. आणि त्यासाठी मात्र ऑलरेडी एक संघ क्वालिफाय झालाय तो अगोदरच, आणि अजून एक संघ मात्र बोपर संघ मात्र थेट दिमाखात या पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील. 13 चेंडूत 25 धावांचं योगदान. तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. तर 29 धावांची खेळी करणं शेवटच्या चेंडूवर विचार केला सिंगल आणि 4 धावा निश्चित त्याच्या अकाउंटला ऍड होत आहेत. आणि तब्बल 29 धावांची अप्रतिम आणि मादक खेळी येते ती राहुलच्या बॅटमननं, आणि तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू आणि 29 धावांचं योगदान. व्यासपीठावर विनंती करतो मी केशव पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. 13 चेंडू 29 धावा आघाडीचा फलंदाज. चला दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर.